नमस्कार, मी रूपम रेसिपीजमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत करते। तुम्हा सर्वांना माहितीच आहे की आपली टिफिन सर्व्हिस आहे। तर आज टिफिनचा मेनू आहे मस्त असा शेंगदाणा आणि लसूण मिरचीचा ठेचा, मस्त असं गरमागरम पिठलं, भात आणि चपाती आणि पापड असा अगदी महाराष्ट्रीयन मेनू आहे। कधी कधी मुलांना टिफिनमध्ये वेगळा मेनू असावा म्हणून हा मेनू मी आज बनवलेला आहे। चला तर पाहूयात 50 ते 60 डब्यांसाठी आजचा मेनू। सुरुवातीला आपण ठेचा बनवणार आहोत। त्यासाठी 1 किलो शेंगदाणे घेतलेले आहेत, पाव किलो लसूण सोलून घेतलेला आहे, अर्धा किलो कांदे उभे पातळ चिरून घेतलेले आहेत। मी पाव किलो इथे मिरची घेतलेली आहे। मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवू शकता। आता एका कढईमध्ये मी थोडंसं तेल घातलेलं आहे। त्या तेलामध्ये सुरुवातीला शेंगदाणे सर्व साहित्य जे घेतले आहे ते टाकायचं आहे। मी जे सर्व साहित्य घेतलेलं आहे ते टाकलेलं आहे। शेंगदाणे, हिरवी मिरची, लसूण आणि उभा पातळ चिरलेला कांदा। आता हे सर्व थोडंसं परतून घ्यायचं आहे। फक्त कांदा मिरची थोडासा मऊ होईपर्यंत आपण परतून घ्यायचं आहे। खूप भाजून घ्यायचं नाही आहे, थोडंसं कच्चंच ठेवायचं आहे। आता याच्यामध्ये 3-4 चमचे जिरे घातलेलं आहे। अशा पद्धतीने हे सर्व साहित्य छान परतून घेतलेलं आहे। आता आपण पिठल्यासाठी इथे 1.5 किलो कांदा आडवा चिरून घेतलेला आहे, 300 ग्रॅम लसूण घेतलेला आहे, पाव किलो हिरवी मिरची घेतलेली आहे, थोडंसं कोथिंबीर घेतलेली आहे, 40 ते 50 ग्रॅम आलं घेतलेलं आहे। त्याचं जाडसर आपल्याला वाटण करायचं आहे। पाणी घालायचं नाही आहे, थोडंसं जाडसरच ठेवायचं आहे। आता एका मोठ्या कढईमध्ये आपण तेल घातलेलं आहे। तेल जवळजवळ मी इथे 1 लिटर वापरलेलं आहे। तेल छान गरम झालं की त्याच्यामध्ये 5-6 चमचे मोहरी घालायची आहे, 5-6 चमचे जिरे घालायचे आहेत, 2 चमचे हिंग घातलेला आहे, कढीपत्ता घालायचा आहे। फोडणी अशी पिठल्याला खमंग बसली पाहिजे, त्यामुळे तेल चांगलं कडकडीत गरम झाल्यानंतरच सर्व साहित्य टाकायचं आहे। आता आपण जो कांदा चिरून घेतलेला आहे तो टाकायचा आहे। कांदा तेलामध्ये छान परतून घ्यायचा आहे। 50 ते 60 डब्यांसाठी मी तुम्हाला आजचा मेनू दाखवते। कांदा चांगला परतून झाला की त्याच्यामध्ये आपण जे लसूण, आलं, कोथिंबीर, मिरचीचं वाटण घेतलेलं होतं ते टाकायचं आहे। ते पण छान तेलामध्ये आपण परतून घ्यायचं आहे। मिरचीचा लसणाचा कच्चापणा जाईपर्यंत छान परतून घेतलेला आहे। कांदा जास्त लाल होऊन द्यायचा नाही आहे। आता इथे आपण 4 चमचे हळद घातलेली आहे। हळदीचं प्रमाण थोडंसं कमी ठेवायचं आहे, जास्त टाकायची नाही आहे। आता ह्याच्यामध्ये आपण पाणी टाकलेलं आहे। तर मी 10 लिटर ह्याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे। माझ्याकडे जास्त करून मुलींचे टिफिन असतात, त्याच्यामुळे क्वांटिटी मला कमी लागते। तुमच्याकडे जास्त मोठ्या किंवा ऑफिसचे वगैरे डबे असतील तर त्याच्यासाठी तुम्हाला क्वांटिटी थोडीशी जास्त लागू शकते। आता चवीनुसार त्याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे। आपण पिठल्यासाठी इथे 1.5 किलो बेसन पीठ घेतलेलं आहे। आता पाण्याला छान उकळी आल्यानंतर त्याच्यामध्ये अशा प्रकारे बेसन पीठ आपल्याला टाकायचं आहे आणि अगदी छान व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे। पिठामध्ये जास्त गुठळ्या होता कामा नये, अशा पद्धतीने हलवायचं आहे। जास्त प्रमाणात आपण पिठलं बनवतो त्याच्यामुळे गुठळ्या थोड्याशा होऊ शकतात, होऊ नये याची काळजी घेत आपण हे पिठलं छान हटवून घ्यायचं आहे। तशा प्रकारे पिठलं आपण छान व्यवस्थित हटवून घेतलेलं आहे। पिठलं आपलं शिजत आलेलं आहे। पिठलं आपलं छान पद्धतीने शिजलं आहे हे ओळखण्यासाठी पिठलं असं चटचट उडतं बघा, तुम्हाला दिसत असेल तशा पद्धतीने उडलं की आपण समजायचं की आपलं पिठलं छान शिजलेलं आहे। वरून थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे। आपलं पिठलं तयार आहे। आता आपण ठेचा करून घेऊयात। आता आपण ठेचा परतून घेऊयात। आपण जे मगाशी शेंगदाणे, लसूण, कांदा छान परतून घेतलेला होता त्याचं असं जाडसर वाटण करून घेतलेलं आहे। आता एक पातेलं घेतलेलं आहे मी पसरटवालं, त्याच्यामध्ये थोडंसं तेल घातलेलं आहे। तेल घालून आपण जे ठेचा असा थोडा जाडसर वाटून घेतला होता तो टाकायचा आहे। थोडीशी हळद घालायची आहे आणि अगदी व्यवस्थित छान परतून घ्यायचं आहे। चवीनुसार त्याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे आणि अगदी छान परतून घ्यायचं आहे। आपण सुरुवातीला हे थोडंसं परतून घेतलेलंच असतं, त्याच्यामुळे जास्त परतायची गरज लागत नाही, अगदी झटपट होतो हा ठेचा। अगदी छान आपण असा ठेचा परतून घेतला आहे। वरून थोडीशी चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे। अशा प्रकारे आपला ठेचा पण तयार आहे। आपला टिफिनचा सर्व मेनू तयार झालेला आहे। मस्त असे उडदाचे पापड आपण देणार आहेत, चपाती, भात आणि पिठलं, ठेचा। तर अशा प्रकारे आपला सर्व मेनू तयार आहे।
मी जे तुम्हाला सर्व साहित्य सांगितलेलं आहे ते अगदी 50-60 डब्यांसाठी व्यवस्थित पुरलेलं आहे. उलट पिठलं त्याच्यामध्ये शिल्लक राहिलेलं आहे. मी कुठलाही व्हिडिओ टाकताना चुकीची माहिती देत नाही. जे मी बनवते तेच दाखवत असते. जेवढ्या लोकांना पुरलं तेवढंच सांगत असते, जास्तचं सांगत नाही आहे. तर अशा प्रकारे आपला सर्व मेनू तयार आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉन दाबायला विसरू नका. चला मग भेटूया असे छान छान व्हिडिओ घेऊन.